नमस्कार मित्रांनो. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, MBA आणि ITI वाल्यांसाठी आणि एनी ग्रॅज्युएटवाल्यांसाठी पण एक सुवर्ण संधी आली आहे. जी सध्याचा कोरोनाचा निगेटिव्ह टाईम आहे. ह्यावेळी ज्या व्हॅकन्सीज येत नाही आहेत, आता ही एक मोठी व्हॅकन्सी 1000 पेक्षा जास्त व्हॅकन्सी आलेल्या आहेत DFCCIL मध्ये. आणि मित्रांनो, DFCCIL ही इंडियन रेल्वेची एक ऑर्गनायझेशन आहे. PSU आहे, टॉप मोस्ट PSU आहे, ग्रेड A PSU आहे. सॅलरी, नंतर पे स्केल, पर्क्स, जे एक्स्ट्रा बेनिफिट्स आहेत, हे सगळ्या गोष्टी एक नंबर आहेत इथे. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ आता जे काही तुमचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्यामध्ये ज्या रिक्रुटमेंटबद्दल, त्या सगळे पॉईंट्स आपण वन बाय वन कव्हर करू. ह्या ठिकाणी तुमचे एज लिमिट काय लागते, इसेन्शियल क्वालिफिकेशन्स काय, डिप्लोमावाले मुलं जे डिग्रीवाले मुलं ते डिप्लोमाच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात का, एक विद्यार्थी 2 किंवा 3 पोस्टला अप्लाय करू शकतात का, किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट हा पुन्हा एनी ग्रॅज्युएटसाठी पण अप्लाय करू शकतो का. नंतर तुमचे एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, किंवा सिलेक्शन तुमचं जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण काय करू ह्यामध्ये कव्हर करू या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे मित्रांनो, ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स. आजपासूनच फॉर्म 24 तारीखपासून फॉर्म सुरू होत आहेत मित्रांनो, आणि 23 मे ही शेवटची डेट असणार आहे. तर मित्रांनो, सगळे पॉईंट नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलेले आहेत. काही वाट बघायची गरज नाही आहे. तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर फॉर्म भरू शकता तेवढ्या लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आणि टेंटेटिव्ह डेट मित्रांनो जून 2021 दिलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सध्या सिच्युएशन जर बघितली कोरोनाची, तर वाटत नाही की जूनमध्ये एक्झाम होईल म्हणून. परंतु माझं जे एक मित्र आहेत DFCCIL मध्ये, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जी रिक्रुटमेंट आहे ह्या म्हणजे मॅनपॉवरची खूप आवश्यकता आहे. आणि जरी जूनमध्ये एक्झाम झाली, जसाही कोरोनाचं वातावरण निवडेल आणि संधी मिळेल एक्झाम घेण्याची, ती लवकरात लवकर रिक्रुटमेंट कंप्लीट करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जूनचं टार्गेट ठेवा आणि जूनच्या टार्गेटनुसारच प्रिपरेशन ठेवा. आणि नंतर काय करा, जर एक्स्ट्रा टाइम भेटला तर तो बोनस समजा मित्रांनो. आपण बघू एक वन बाय वन पोस्ट कोणत्या आहे त्याच्यामध्ये. हे मित्रांनो बघा, पहिली पोस्ट आहे ज्युनियर मॅनेजर सिव्हिलची. मित्रांनो, ह्यामध्ये 3 कॅटेगरीच्या पोस्ट आहेत. एक आहे ज्युनियर मॅनेजरची पोस्ट, दुसरी आहे एक्झिक्युटिव्हची पोस्ट, आणि तिसरी आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हची पोस्ट. पहिली पोस्ट मित्रांनो, ज्युनियर मॅनेजरची पोस्ट ही हायर लेवलची पोस्ट आहे, E2 लेवलची पोस्ट आहे, मॅनेजर लेवलची पोस्ट आहेत. ह्यामध्ये व्हाईट कॉलर जॉब आहे मित्रांनो. ऑफिसमध्ये बसून तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर सोबत डिलिंग होते आहे. आणि कॉन्ट्रॅक्टर जे प्रिपेरेशन असेल, काय त्यात मॉडिफिकेशन्स असेल, एक्झिक्युशन असेल, कॉन्ट्रॅक्टर सोबत डिलिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ज्युनियर मॅनेजरच्या पोस्टवरती होतात मित्रांनो. इथून पुढचे ज्या पोस्ट आहेत, जे प्रमोशन आहेत, त्या लोक करतात मित्रांनो. ह्यामुळे ही एक नंबर क्रीम पोस्ट आहे. नंतर दुसरी गोष्ट जी आहे एक्झिक्युटिव्ह पोस्ट. एक्झिक्युटिव्ह पोस्ट ही डिप्लोमा लेवलची पोस्ट आहे, JEE लेवलची पोस्ट आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला एक फील्ड जॉब आहे, सुपरवायझरी जॉब आहे. जे काही फील्डवरती ॲक्च्युअल वर्किंग होते आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे, मॉनिटर करावं लागणार आहे त्या ठिकाणी. नंतर तिसरी जी पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हची पोस्ट. ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पोस्टला आहे ITI मिनिमम क्वालिफिकेशन. तुम्हाला डायरेक्ट वर्किंग आहे, म्हणजे डायरेक्ट वर्किंग ह्या पोस्टवरती करावं लागणार आहे. तर ह्या 3 कॅटेगरी पोस्ट आहेत. तर पहिली पोस्ट आहे ज्युनियर मॅनेजर सिव्हिलसाठी, 31 पोस्ट आहेत मित्रांनो. नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे, तुमचं मिनिमम सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, विथ मिनिमम 60% मार्क्स. इथे महत्त्वाचा पॉईंट आहे, ह्या ठिकाणी बघू आपण. 60% मार्क्स म्हणजे तुमचे ॲग्रिगेट 60% मार्क्स दिले आहेत, पण तुमची युनिव्हर्सिटी ज्या मार्क्सवरती तुमची डिग्री अवॉर्ड करते किंवा ज्या इयरवरती तुमची डिग्री अवॉर्ड करते, ते मार्क्स आपल्याला कन्सिडर करणं आवश्यक आहे. आपण आणखी रिपीट करतो मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आपल्या युनिव्हर्सिटीज आहेत, मॅक्सिमम युनिव्हर्सिटीज ह्या फायनल इयरच्या मार्क्सवरती काय करतात, तुमची डिग्री अवॉर्ड करतात. म्हणजे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जर ॲग्रिगेट 60% मार्क असेल किंवा डिग्री कम्प्लिटेड विथ फर्स्ट क्लास असं जर असेल, तर तुम्ही ह्या पोस्टला अप्लाय करू शकता. भले तुमचं ॲग्रिगेट 4 वर्षाचं आहे, 50% किंवा 50-55% असतील तरीही चालेल. फायनल इयरची तुमची डिग्री बोर्ड सर्टिफिकेटवरती जर तुमचे 60% असतील किंवा फर्स्ट क्लास असेल, डिस्टिंक्शन असेल, तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. तुमची युनिव्हर्सिटी ही कोणत्या बेसिसवरती डिग्री अवॉर्ड करते, त्याला म्हणतात हे मिनिमम ॲग्रिगेट 60% मार्क्स. तर ह्या ठिकाणी ज्या मुलांची 60% नसतीलही 4 वर्षाची, तेही अप्लाय करू शकतात. पण तुमची बोर्ड सर्टिफिकेटवरती काय लिहिले आहे ते बघा, चेक करा आधी. नंतर दुसरी पोस्ट आहे ज्युनियर मॅनेजर ऑपरेशन अँड BDची. ह्या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन MBA लागते. PGDMचे ज्या पोस्ट आहेत त्यासाठी मार्केटिंग आणि बिझनेस ऑपरेशन कस्टमर रिलेशनशिपमध्ये MBA होणं आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी पण मिनिमम क्रायटेरिया 60%चा आहे. वॅकन्सीज आहे तिथे 77. दुसरी आहे ज्युनियर मॅनेजर मेकॅनिकलची पोस्ट. लक्षात घ्या मित्रांनो, मेकॅनिकलसाठी पोस्ट आहे आणि 3च वॅकन्सी आहेत. तुम्ही बघितलं MBA साठी किंवा सिव्हिलसाठी खूप साऱ्या पोस्ट आहेत, मेकॅनिकलसाठी 3च पोस्ट आहेत. बाकी पण वॅकन्सीज खूप कमी असतात. आणि त्याहीपेक्षा मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया
त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, मेकॅट्रॉनिक्स, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल ऑलमोस्ट 7-8 ब्रांचेस इलिजिबल केलेले आहे. पोस्ट आहेत 3 आणि ब्रांचेस अलाउड केले आहेत 7-8 ब्रांचेस. तर हा अन्यायच आहे मेकॅनिकलच्या मुलांवरती, परंतु त्याला आपण काही करू शकत नाहीये. एक पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की ज्या हा पोस्ट क्रमांक 13 आहे, या पोस्ट क्रमांक 13चा जर सिलेबस बघितला तर 85 to 90% हा मेकॅनिकल सिलेबस आहे. जरी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल ह्या मुलांना इलिजिबल केलेलं आहे ते, पण त्यांना तो सिलेबस मेकॅनिकल सिलेबस झेपवणार नाहीये आणि ॲडव्हान्टेज हा मेकॅनिकलच्याच मुलांना राहणार आहे. तर तुम्ही हा पोस्टला अप्लाय करणं आवश्यक आहे. तुम्ही अप्लाय करायचं आहे पोस्टला, कारण की मॅनेजर लेवलची पोस्ट आहे, तीनही त्या ठिकाणी म्हणजे व्हॅकन्सी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सेकंड नंबरची आता पोस्ट ही एक्झिक्युटिव्ह लेवलच्या पोस्ट बघा. या ठिकाणी बेसिक पे आहे 30,000 ते 1,20,000. त्या ठिकाणी जे 50,000 ते 1,30,000चं बेसिक पे होतं, प्लस अलाउन्सेस वेगळी आहे. ही E0 लेवलची पोस्ट आहे. नंतर इथे सिव्हिलसाठी, एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी टोटल व्हॅकन्सी 73 आहेत आणि इथे मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. इथे सिव्हिलमध्ये, ट्रान्सपोर्टेशनमध्ये आणि कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये संलग्न ब्रांचेस अलाउड आहे त्याला. पण लक्षात घ्या मित्रांनो, जर तुमची मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा असेल, तुम्ही 12+ डिग्री जरी केलं असेल तरीही अप्लाय करू शकता. पण डिग्रीमध्येही तुमचे ॲग्रिगेट 60% असणं आवश्यक आहे. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे आपल्या PWD, WCT एक्झाम्स असतात तिथे इसेन्शियल क्वालिफिकेशन डिप्लोमा आहे, पण इथे इसेन्शियल नाही, इथे मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा आहे. तर ह्या ठिकाणी डिग्रीवाले मुलं अप्लाय करू शकतात. तर इथे मित्रांनो बघा, एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलसाठी 42 व्हॅकन्सीज आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता इथे. या ठिकाणी पुन्हा एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन 87 पोस्ट आहेत. या ठिकाणी ह्या ज्या संलग्न ब्रांच आहेत सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनच्या, ते मुलं अप्लाय करू शकतात. या ठिकाणी मी हे थोडंसं फास्ट घेतोय. ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकमध्ये PDF शेअर करतो. ह्या ठिकाणी तुम्ही ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या PDF मध्ये रीड करून घ्या. मी महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणार इथे. नंतर टोटल वॅकन्सी ऑपरेशन अँड BD साठी 237 पोस्ट आहेत. एनी ग्रॅज्युएट, लक्षात घ्या मित्रांनो, मेकॅनिकलची मुलं किंवा बाकी केमिकल वगैरे काही ब्रांचेसचे असतील किंवा एनी ग्रॅज्युएट BCA वगैरे असतील, तेही मुलं ह्या ठिकाणी अप्लाय करू शकतात ह्या पोस्टसाठी. तर एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी ह्या ठिकाणी तुम्ही दोनही पोस्टला, जर एनी ग्रॅज्युएट सिव्हिल असेल तर तो सिव्हिलच्याही पोस्टला, दोन्ही पोस्टला अप्लाय करू शकतो. एक्झिक्युटिव्ह नंतर जे ज्युनियर मॅनेजर त्या पोस्टला पण पुन्हा ह्या ठिकाणी पण अप्लाय करू शकतात ते मुलं. 3-4ही फॉर्म भरू शकतात. फक्त ते कसे भरायचे ते आपण नंतर बघू. मेकॅनिकलसाठी, एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलसाठी 3 पोस्ट आहेत इथे. सेम क्वालिफिकेशन ज्या आधीच्या पोस्टला होतं ते. नंतर आता ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट बघा मित्रांनो. ह्या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन ITI असणं आवश्यक आहे. 10th + 2 years कोर्स इन ITI. तर ह्या ठिकाणी संलग्न ब्रांचेच्या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकलची पोस्ट आहे. वॅकन्सीज 135 आहेत आणि बाकीचे जे संलग्न ब्रांच आहेत वायरमन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिशियनच्या, हे मुलं अप्लाय करू शकतात. पुन्हा सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 147 पोस्ट आहेत आणि ह्या ज्या संलग्न ब्रांचेस आहेत 10th+ मिनिमम 2 years कोर्स इन ITI, ह्या मिनिमम क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, ITI मिनिमम क्वालिफिकेशन सांगितलं आणि इसेन्शियल पण आहे. तुम्ही म्हणणार सर माझा डिप्लोमा झाला, मी ITIच्या पोस्टला अप्लाय करू शकतो का, किंवा माझं डिग्री झालेलं, मी ITIच्या पोस्टला अप्लाय करू शकता? तर तसं तुम्ही अप्लाय करू शकणार नाही आहे, कारण की इथे इसेन्शियल ITI असणं आवश्यक आहे. मग तुमचं डिग्री, डिप्लोमा नंतर MTech झालेलं असेल तरी चालेल, काय हरकत नाही आहे, पण इथे इसेन्शियल ITI असणं आवश्यक आहे. नंतर पुन्हा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BDची पोस्ट आहे. 225 पोस्ट आहेत. ह्या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन 10th + एनी डिसिप्लिनमध्ये ITI. अदरवाईज एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. नंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल ह्या 14 पोस्ट आहेत. त्यामध्ये फिटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये ज्या मुलांचे ITI झालेले आहेत ते मुलं ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन मित्रांनो, ह्या ठिकाणी बघा, जे पोस्ट एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आहेत त्या ठिकाणी BCA आणि MCA जे आहेत प्लेन ग्रॅज्युएट मुलं, तेही ह्या पोस्टला अप्लाय करू शकतात, कारण ते हायर क्वालिफिकेशन कन्सिडर केलं जाते. ITI बद्दल बोललोच आपण. नंतर महत्त्वाची गोष्ट की ॲपिअरिंग कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकत नाहीत. 23 मे पर्यंत तुमचं जे मिनिमम क्वालिफिकेशन असते ते तुमचं म्हणजे पासआउट होणं आवश्यक आहे. तो पण तुमचा रिझल्ट आलेला असणं आवश्यक आहे. जर तुमचा रिझल्ट अवेटेड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही आहेत. प्लस तुमचा CGPA आणि जो OGPA आहे हा पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक आहे आणि ॲज पर तुमच्या युनिव्हर्सिटीच्या फॉर्म्युल्यानुसार. आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला जपून ठेवायचं आहे, ते तुम्हाला दाखवावं लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. प्लस पर्सेंटेज हे राऊंड अप करू नका मोठ्या ह्याच्यामध्ये. जर 57.99 असेल तर 58 करा त्याला, पण 57.885 असेल तर त्याला 58 नका करू. तर ह्या ठिकाणी ज्या काही 2 डेसिमलमध्ये तुम्ही पर्सेंटेज ठेवा इथे.
नंतर तुम्हाला इथे एज लिमिट जे आहे ज्युनियर मॅनेजरच्या पोस्टसाठी 18 ते 27 आहे. नंतर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 आहे. ह्यामध्ये SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि OBC साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. पुन्हा फिजिकल हँडिकॅपसाठी आणि एक सर्व्हिसिंगसाठी आहेत, तर तुम्ही त्या ॲडमध्ये बघून घ्या. पुन्हा EWS साठी मित्रांनो, EWS मध्ये भरपूर मुलांना कन्फ्युजन आहे. जर तुम्ही SC ST आणि OBC मध्ये मोडत नसाल आणि तुमचं इन्कम जर 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही EWS साठी अप्लाय करू शकता, पण त्याला आणखीन काही लिमिट आहे. तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी लँड असायला हवी, प्लस तुमच्याकडे रेसिडेन्शियल फ्लॅट हा जो 1000 स्क्वेअरपेक्षा कमी असायला हवा. नंतर रेसिडेन्शियल प्लॉट हा 100 यार्डपेक्षा तुमच्याकडे कमी असायला हवा. नंतर रेसिडेन्शियल प्लॉट हा 200 स्क्वेअर यार्ड अँड अबो इन एरियाज अदर दॅन नोटिफाईड म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर ह्या तुम्ही एकदा जे EWSचा काय मिनिमम क्रायटेरिया आहे तो चेक करा. जर तुम्ही EWS मध्ये मोड असाल तर EWS मधून नक्की फॉर्म भरा. सिलेक्शन प्रोसिजर काय मित्रांनो बघू आपण इथे. तर ह्या ठिकाणी 4-5 स्टेजेस आहेत. कम्प्युटर CBT 1, CBT, नंतर CBAT, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट. तर पहिले जी CBT आहे हे सगळ्यांसाठी कॉमन आहे, पण CBAT फक्त ही एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन अँड BD साठी आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्यांना कॉमन आहे आणि इंटरव्ह्यू हे फक्त पहिल्या 3 पोस्ट ज्या काही ज्युनियर एक्झिक्युटिव्ह लेवलच्या ज्युनियर मॅनेजरच्या पोस्ट आहेत त्याच पोस्टला काय आहे तुम्हाला इंटरव्ह्यू आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्यांना आहे. आता आणखी आपण सिलेक्शन प्रोसेस बघू काय मित्रांनो. CBT एक्झाम कशी होणार आहे मित्रांनो. 2 तास असणार तुम्हाला एक्झामसाठी. 120 क्वेश्चन्स राहणार आहेत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला 2 सेशनमध्ये किंवा 3 सेशनमध्ये पण एक्झाम होऊ शकते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम आहे आणि जे मिनिमम स्टँडर्ड जे असणार आहे एक्झामचं, मिनिमम स्टँडर्ड हे तुमची इसेन्शियल किंवा मिनिमम क्वालिफिकेशन जे असणार आहे. जर एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे तर मिनिमम तुमचं जे स्टँडर्ड आहे ते डिप्लोमा आहे. तर JEE लेवलचा, डिप्लोमा लेवलचा तुम्हाला काय असणार आहे पेपर असणार आहे. ज्युनियर मॅनेजरसाठी डिग्री लेवलचा तुम्हाला काय असणार आहे पेपर असणार आहे. नंतर याच्यासाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी तुम्हाला ITI स्टँडर्ड लेवलचा तुम्हाला पेपर असणार आहे. तर स्टँडर्ड तुम्हाला मिनिमम असणार आहे ते. नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला जर सेम मार्क्स असतील तुमचे सिलेक्शन प्रोसेसमध्ये, सेम मार्क्समध्ये तुम्हाला ज्याचं हे असणार आहे हायर एज असणार आहे, सिनियरिटी ज्याची असणार आहे त्या मुलाला प्रायोरिटी देणार. त्याची मेरिट लिस्टमध्ये हायर नंबर असणार, रँक असणार आहे. प्लस तिथेही जर टाईप होत असेल एजमध्ये तर मग तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन जे लागते त्या ठिकाणी तुमचे मार्क्स चेक केले जातील आणि त्याला नंतर हायर रँक देण्यात येईल हायर मार्क्सवाल्यांना. नंतर आणखी काही महत्त्वाचे आहेत पॉईंट्स. ज्युनियर मॅनेजरसाठी तुम्ही रिटर्न एक्झाम पास केल्यानंतर पुन्हा तुम्हाला 1:3 मध्ये इंटरव्ह्यूसाठी कॉल केलं जाईल. नंतर इंटरव्ह्यूसाठी कॉल केल्यानंतर तुमचं 85% वेटेज हे CBTला असणार आहे आणि 15% वेटेज हे तुमच्या इंटरव्ह्यूला असणार आहे. आणि फायनल मेरिट लिस्ट ही तुमची 100 आउट ऑफ 100 लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर भेटेल. आणि मेडिकल हे 1:3 मध्ये जे मुलं आहेत त्या सगळ्यांना मेडिकल करावं लागेल आणि त्यातले फक्त जे रिक्रुटमेंटमध्ये आहे नोटिफिकेशनमध्ये नंबर तेवढ्याच मुलांना काय होईल अपॉइंटमेंट लेटर मिळेल. पण त्यामध्ये जर काही मुलांना जॉईन नाही केलं तर वेटिंग लिस्ट पण काढण्याची प्रोव्हिजन इथे DFCCIL ठेवलेली आहे. पुन्हा महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन तुम्हाला सेम पोस्टसाठी जे तुम्ही जर 2 फॉर्म भरता आहे, एकाच पोस्टला जर 2 फॉर्म भरताय तुम्ही तर तुमचे दोन्हीही ॲप्लिकेशन रिजेक्ट होतील. त्यामुळे एका पोस्टसाठी एकच फॉर्म भरा, केअरफुली भरा, काळजीपूर्वक भरा. नंतर तुम्हाला जर वाटत असेल की आपण 2 पोस्टसाठी किंवा 3 पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही 2 पोस्ट, 3 पोस्ट, 4 पोस्टसाठी किती पोस्टसाठी फॉर्म भरू शकता, परंतु त्यासाठी तुम्ही वेगवेगळा फॉर्म भरणं आवश्यक आहे. एकाच फॉर्ममध्ये तुम्ही ऑप्शन क्लिक नाही करू शकत किंवा टिक नाही करू शकत. इथे ऑप्शनचा हे नाही आहे, पर्याय नाही आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला 3 फॉर्म ॲप्लिकेशन जर करायचं किंवा 3 पोस्टसाठी अप्लाय करायचं तर 3 फॉर्म भरायचे. पण त्यासाठी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, 3 व्हॅलिड मेल ID तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एकाच मेल ID वरनं तुम्ही 2 ॲप्लिकेशन किंवा 3 ॲप्लिकेशन करू शकणार नाही. तर ह्या ठिकाणी 3 मेल ID ठेवा आणि तरच अप्लाय करू शकता. पण लक्षात घ्या ह्यामध्ये एक रिस्क आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये 3ही पोस्टसाठी किंवा 4ही पोस्टच्या एक्झाम होऊ शकतात. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला कोणत्या तरी एकच एक्झामला जाता येईल. तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी रिस्क असणार आहे. तुम्ही 3 फॉर्म भरताय आणि एकाच शिफ्टमध्ये तुम्हाला काय येते फॉर्म भरता येतील. नंतर फॉर्म अपलोड केल्यानंतर आणखी तुम्हाला जे फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला मिनिमम जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामध्ये तुमचं डिग्री सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डिस्चार्ज सर्टिफिकेट फॉर एक्स सर्व्हिसमॅन आणि फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यामध्ये. मित्रांनो सिलेबस आहे, मी जी PDF याच्यामध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन त्यामध्ये सिलेबस तुम्ही बघू शकता. आपण सिलेबसबद्दल, नंतर कट ऑफबद्दल, नंतर बुक्स कोणते रेफर करायचे आहेत, स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे, तुम्हाला क्वेश्चन्स MCQs कुठनं सॉल्व्ह करायचे आहेत ह्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर आज मित्रांनो आपण इथेच थांबू आणि ज्या काही तुम्हाला डाऊट्स असतील तुम्ही कमेंटमध्ये
क्लिक करा. जर तुमचे काही डाऊट्स असले मी पुन्हा एखादा व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये तुमच्या डाऊट्सवरती, आणि आपण पुन्हा भेटू मित्रांनो. थँक्यू. ऑल द बेस्ट.